तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात 38 गाव पाणीपुरवठा योजनेचे कामं रेंगाळली असून काम पूर्ण करण्याचा कालावधी पूर्ण झालेला असताना सुद्धा अनेक वर्ष लोटले तरी काम होत नसल्याने या भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। या प्रकाराला त्रासून 19 जानेवारी रोजी सरपंच व उपसरपंच संघटनेच्या वतीने प्रशासनाला जागी करण्यासाठी शेगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। खारपान पट्ट्यातील अनेक गावांमध्ये एका वर्षाचा कालावधी उलटला तरी येथील गावांना शुद्ध पाणी मिळत नाही। त्यामुळे गावातील नागरिक लोकप्रतिनिधीवर तीव्र नाराज असल्याचे यावरून दिसून येते। त्यामुळे धरणे आंदोलन करून तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा, अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशाराही गावकऱ्यांनी यावेळी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, जळगाव। मी राधा सुधाकर बावस्कर तोराडा डीची सरपंच आहे। आमच्या गावामध्ये इतकं खारं पाणी आहे की भरलं तर खारं पाणी एवढं थर बसते त्याच्यामध्ये की बिमाऱ्या वाढून राहिल्या, किडण्या जाऊन राहिल्या आमच्या गावातल्या। इतकं पाण्याची परिस्थिती आहे की 2-2, 3-3 दिवस पाणी येत नाही आमच्या गावात। दुसऱ्या गावामध्ये दुसरे शेजारी जातात भरणं घेऊन। इतकी पाण्याची परिस्थिती खराब आहे आमच्या गावात। काय मागणी आहे तुमची? आमच्या काहीच नाही, फक्त आमच्या गावामध्ये पाणी आलं पाहिजे बस, एवढीच हे आहे, दुसरं काहीच नाही। लोकप्रतिनिधीकडे गेले नाही का तुम्ही? आमदार खासदार त्यांचं काय केलं नाही। आमच्या गावामध्ये टाक्या झाल्या, लगे पाईपलाईन आली, सर्वच झालं, फक्त आमच्या घरापर्यंत पाणी पोहोचून नाही राहिलं। फक्त एवढंच आहे की आमच्या गावामध्ये पाणी आलं पाहिजे बस, एवढीच इच्छा आहे, दुसरं काहीच नाही। आमच्या गावामध्ये बिमाऱ्या किडण्या खूप जायची हे आहे। नमस्कार, माझं नाव वंदना गवई आहे। मी तोराडा डी वरची आहे आणि मी ICRP म्हणून कार्यरत आहे। आमच्या गावात एवढी भीषण पाण्याची समस्या झालेली आहे की किडनीचे आजार आणि सगळे आजार, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड ह्या आजारापासून सगळे आमचे लोक ग्रस्त झालेले आहेत। आमची शासनाला एकच विनंती आहे, आमदार असो, खासदार असो, तहसीलदार असो, जोपर्यंत आमच्या गावात पाणी येणार नाही, आमच्या समस्या सुटणार नाही, तोपर्यंत आम्ही कुठलंही मतदान करणार नाही। आमच्या गावात एकही गाडी दिसणार नाही, सर्व काळे झेंडे लागतील आमच्या गावात। याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि आमची पाण्याची समस्या हे पूर्ण करावी, एवढीच आमची शासनाला विनंती आहे। धन्यवाद।